एवढ्या वर्षात अभिनयाला कधी ब्रेक लागला होता? तू म्हणालास की मन उधाण वाऱ्याचे केलीस हो 2010 हो मध्ये, पण त्यानंतर असंच काही घडलं नाही. तर कधी ब्रेक होता की आपल्याकडे कामच नाहीये? होता ना. होता? जवळपास जेव्हा लग्न झालं माझं 2015 साली, हम्म. त्यानंतर 1.5-2 वर्ष ब्रेक होता मला. काहीच काम नव्हतं. काहीच काम नव्हतं. हम्म. सो तेव्हा तर अशी अवस्था होती, मी बरेचदा सांगितलं पण इंटरव्ह्यूज मध्ये, तिने पण सांगितलंय की घरात 6 महिन्यानंतर डीमार्ट मध्ये जाऊन 2,500ची ग्रॉसरी घेतली आणि मी खुश झालो होतो. यार एक काम मिळालंय आणि नुकतंच बायकोचा पण जॉब गेलं होतं. सो इन्कमच नाही काही घरात आणि मी मुंबईत शिफ्ट झालो होतो फॅमिलीला घेऊन. सो इथे रेंट पण पे करायचंय, ऑडिशन्सला पण धावायचंय. मी लिटरली 2 ते 3दा मी वर्सोवावरनं चारकोप चालत गेलोय. हो. अरे बापरे. पण ते दिवस आजही जेव्हा मी आठवतो ना, तर असं वाटतं की हे सगळं बघितलंय म्हणून आज कामाची आणि जो नाव मिळतोय, यश मिळतोय, त्याची व्हॅल्यू आहे. खरंय खरंय. मला जेव्हा लोक विचारतात की यार तुम्ही अजून किती डाऊन टू अर्थ आहात, कारण तो बॅक ऑफ द माइंड आहे की हे सगळं करून आम्ही आलोय इथे. चला आज हे सगळंच आहे. आज इतकं आहे की देवाच्या कृपेने सगळं झालंय, व्यवस्थित झालंय खूपच. पण तरीही वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट. सो उडायचं नाही, जमिनीवर राहायचं आणि जमेल तितक्या लोकांची हेल्प करायची. खरंय. ते आहेच. पण तू विचार करतोस की का काम येत नाही, इतकं काम सुद्धा करून सुद्धा, की का येत नाही आपल्याकडे? काय या काचं उत्तरच नसतो कधी पण. प्रॉब्लेम इथे असतो आमच्या इंडस्ट्रीमध्ये. बिकॉज जेव्हा तुम्ही जसंच आपण आधी म्हणालो की नॉट फिट, बट वाय यू आर नॉट फिट, तो रिझन कोणी सांगत नाही. ऑडिशन्स दिलेत मी, तो जो काळ होता, काम नव्हता हातात, तेव्हा ऑडिशन्स भरपूर दिले मी रोज जायचो, धावायचो, ऑडिशन द्यायचो, बॅग घेऊन प्रत्येक ऑफिसमध्ये की चला आहे काय, काम आहे का, ऑडिशन्स द्यायचो. नाही यायचं. समवेअर कुठे रिजेक्शन व्हायचं, का रिजेक्ट व्हायचं काहीच कळायचं नाही. पण तो एक काळ होता असा जेव्हा मी असं वाटलं की यार हरलोय आता काय बहुतेक, की चूक केली का आल्या इंडस्ट्रीमध्ये येऊन. तेव्हा आई आणि बायकोशी बोललो पण की मी जॉब करू का. तर आता कॉलेजचं तर काही आठवणार नाही मला. बरोबर. प्रोग्रामिंग काय केलंय, IT मध्ये काय केलं काहीच आठवणार नाही. मी जाऊन कॉल सेंटर मध्ये लागतो, चले काम करतो. 15,000-20,000 काहीतरी येणार घरात, घर चालेल आपलं. आई सेम बाबासारखी, तू जा. बायकोने पण तितकंच सपोर्ट दिला मला की तू जा. म्हणजे आयुष्यातले हे 3 माणसं आणि या तिघीन या माणसांकडे बॅकअप काहीच नाही, फायनान्शियल सिक्युरिटी काहीच नाही, तरी सुद्धा मला असं म्हणजे माझे पिलर्स म्हणून उभे राहिले की तू जा. सो आता जर कोणी मला विचारेल की अमित शूटिंगवरनं सुटला की डायरेक्ट घरी येतो, अमितला सांगितलं अमित यार आज संध्याकाळी पार्टी इथे येतोयस का, म्हणतात नाही मी घरी जातो. कारण ज्या माणसांनी मला इतकं पाठबळ दिलंय, माझं पूर्ण वेळ मी त्यांनाच देतो आता.